देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवार यांचा आणखीन एक विक्रम मोडलेला आहे। तो विक्रम आहे मुख्यमंत्री पदावर कार्यरत राहण्याचा किंवा त्या पदावर असण्याचा। आज देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून 2430 दिवस पूर्ण केलेले आहेत। शरद पवार हे या पदावरती 2412 इतके दिवस होते। या दोघांच्याही कार्यशैलीमध्ये मोठे फरक आहे। दोघी महत्त्वाकांक्षी, अभ्यासू आणि कष्टाळू नेते आहेत। त्यांचा जनसंपर्क महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरलेला आहे। दोघांच्या कार्यशैलीमध्ये काही साम्य आहेत, काही फरक आहेत। या दोघांची नक्की स्पर्धा कुठे होती, फडणवीस यांनी पवारांना कुठे कुठे मागे टाकलेले आहे आणि पवार आजही कुठे फडणवीस यांच्या पुढे आहेत, याचाच आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शरद पवार हे महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झालेले किंवा निवडलेले हे आजही त्यांचा हा विक्रम कायम आहे। वयाच्या 38व्या वर्षी म्हणजे 1978 मध्ये शरद पवार यांनी या पदाची सूत्र घेतलेली होती। देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली, तेव्हा त्यांचं वय हे 44 वर्ष इतकं होतं। त्यामुळं शरद पवार हे तरुणपणातच मुख्यमंत्री झालेले होते, हे तितकंच खरं। दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, शरद पवार बलाढ्य नेते आहेत। शरद पवार यांचा दरारा सगळीकडे होता, पण त्यांना मुख्यमंत्री म्हणून सलग 5 वर्ष काम करता आलं नाही, ही त्यांच्या मनातली देखील मोठी खंत आहे। या उलट 2014 ते 2019 अशी सलग 5 वर्ष या पदावर काम करण्याची संधी फडणवीस यांना मिळाली आणि 2024 ते 2029 या कालावधीत देखील त्यांना ही 5 वर्ष पूर्ण करण्याची मनीषा आहे, त्यांचा तसा संकल्प आहे। आणखीन एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की दोघांनीही एकमेकांचे राजकीय स्पर्धक म्हणून काम पाहिलेलं आहे। दोघांच्या पक्षांना कशी इजा पोहोचवता येईल, दोघांच्या पक्षांची सत्ता कशी घालवता येईल, यासाठीच या दोघांनी प्रयत्न केलेले आहेत। पण त्यांच्यामध्ये एक मैत्रीचा आणि एक मदतीचा धागा देखील आहे, तो देखील आपण या निमित्तानं पाहणार आहोत। तर हे दिवसांचं किंवा वयाचं गणित आपण पाहिलेलं आहे, पण दोघांचंही महाराष्ट्रासाठीचं योगदान काय आहे हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे। शरद पवार यांनी महिला आरक्षणासारखं अतिशय महत्त्वाचं धोरण देशामध्ये पहिल्यांदा राबवलं। मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण याची देखील अंमलबजावणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय यशस्वीपूर्वक करून दाखवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे जे नामकरण आहे ते देखील शरद पवार यांच्याच कालावधीमध्ये पूर्ण झालं। देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासारखा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर जी मराठा लॉबी आपल्या विरोधात जाऊ शकते, ती मराठा लॉबी आपलीसी करण्यामध्ये देखील त्यांना बऱ्याच अंशी यश आलं। फडणवीस यांचा जो फोकस आहे इन्फ्रास्ट्रक्चरवरती आहे, त्यामुळंच मुंबई ते नागपूर हा जो समृद्धी महामार्ग आहे याचं सगळं क्रेडिट हे देवेंद्र फडणवीस यांना जातं। मुंबईसारखं जे शहर आहे, कोस्टल रोड असू द्या, अटल सेतू असू द्या, मिसिंग लिंक किंवा आताची कनेक्टिंगला आपण ज्याला म्हणतो, हे सारे मोठे प्रोजेक्ट हे फडणवीस यांच्याच कालावधीमध्ये किंवा त्यांच्याच पाठपुराव्यामुळे मार्गी लागलेले आहेत। फडणवीस यांचं जे धोरण आहे हे धोरण संघाच्या मुशीतून तयार झालेलं आहे। त्यांना भाषणातून फुले शाहू आंबेडकर यांची भाषा ते बोलतातच, पण सोबतच हिंदुत्वाचा देखील अभिमान बाळगतात। शरद पवार फुले शाहू आंबेडकरांची भाषा बोलतात, पण ते हिंदुत्वाच्या विरोध हीच त्यांची राजकीय धारणा आहे। याशिवाय या दोघांमधलं एक सगळ्यात महत्त्वाचं जे साम्य आहे ते म्हणजे अविरत कष्ट करण्याची तयारी। शरद पवार सकाळी 6 वाजता तयार होऊन लोकांना भेटण्यासाठी सज्ज असतात, तर देवेंद्र फडणवीस यांचे फोनवरचे जे मेसेज आहेत ते रात्री 2 वाजेपर्यंत चालू असतात। अडीअडचणीतला कोणताही कार्यकर्ता असेल तर त्याला रात्री मेसेज जाईल, त्याला रात्रीच मदत होईल, याकडे फडणवीस कटाक्षानं लक्ष देत असतात। आणखीन महत्त्वाची जी गोष्ट आहे, शरद पवार यांचे जसे चांद्या ते बांधा कार्यकर्ते आहेत, तसंच कार्यकर्त्यांचं जाळं हे फडणवीस यांनी आता निर्माण केलेलं आहे। शरद पवार यांना विदर्भामध्ये फारसं राजकीय आपलं महत्त्व वाढवता आलं नाही, फारकीय राजकीय पाठिंबा मिळवता आला नाही। तीच अडचण ही फडणवीस यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये होती, पण या अडचणीवरती फडणवीस यांनी मात केली। शरद पवार यांना एक समाधान मिळालं, ते म्हणजे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले। महाविकास आघाडी तयारी केली, उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांच्यापासून फोडलं, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं। याचा बदला फडणवीस यांनी घेतला
त्यांनी शरद पवार यांचाच पुतण्या म्हणजे अजित पवार यांनाच फोडलं, शरद पवार यांचा पक्ष फोडला, शरद पवार यांचं घर फोडलं आणि या साऱ्या पराभवाची फिट्टमफाट केली. पण हे दोघांमधलं जरी वैमनस्य असलं तरी देवेंद्र फडणवीस यांना पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद होण्यामध्ये शरद पवार यांचाच वाटा होता हे देखील तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही. कारण जेव्हा 2014मध्ये सर्व पक्ष हे एकमेकांच्या विरोधात लढलेले होते, म्हणजे शिवसेना भाजप युती तुटलेली होती, काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी फुटलेली होती आणि चारही पक्ष हे एकमेकांच्या विरोधात लढलेले होते. त्या लढतीमध्ये भाजप 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष झालेला होता. त्यावेळेस जर महाविकास आघाडी तयार झाली असती तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नसते. पण शरद पवार यांनी या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला. त्यांनी भाजप सरकार स्थापन करण्यास आमचा विरोध नसल्याचं अचानकपणे जाहीर केलं. त्यामुळं जे फडणवीस यांचं सरकार जर हे तिन्ही विरोधी पक्ष एकत्र आले असते, म्हणजे तेव्हा शिवसेना विरोधामध्ये होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर एकत्र आले असते तर फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नसते. मात्र पवारांनी या स्पर्धेतनं माघार घेतल्यामुळं फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग जो आहे तो सुकर झाला. म्हणजे फडणवीस यांच्या यशामध्ये पवारांनी देखील कधीतरी हातभार लावलेला आहे. खरं तर पवारांना सोबत घ्यावं असं फडणवीस यांना वाटत होतं. 2019मध्ये तशी त्यांनी बोलणी देखील केलेली होती. मात्र ती बोलणी फिसकटली आणि नंतर पहाटेचं सरकार, सकाळचं सरकार स्थापन केलं आणि 72 तासाचे मुख्यमंत्री पद सांभाळण्याचा विक्रम देखील हा फडणवीस यांच्याच नावावरती जमा आहे. इतक्या अल्पावधीसाठी मुख्यमंत्री होण्याची वेळ फडणवीस यांच्यावर शरद पवार यांच्यामुळेच आली. आता या दोघांमध्ये आणखीन काय फरक आहे तर शरद पवार यांना देखील पंतप्रधान होण्याचं स्वप्न होतं, त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केलेले होते. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांना देखील वाटत आहे देशातलं सर्वोच्च पद कधी ना कधी आपल्याला मिळेल, आपल्या नेत्याला मिळेल. शरद पवार यांना त्या पदावर जाण्यात अपयश आलं. देवेंद्र फडणवीस यांना अद्याप मोठी मजल मारायची आहे. शरद पवार यांनी केंद्रामध्ये संरक्षण मंत्री हे मोठं खातं सांभाळलेलं आहे. त्याशिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी यशस्वी कारकीर्द पार पाडलेली होती. अद्याप केंद्रातली जी हवा आहे, दिल्लीची जी हवा आहे ती अद्याप फडणवीस यांच्यासाठी ती अनोळखी आहे, ती त्यांना अद्याप चाखायची आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला जो फरक आहे, शरद पवार हे स्वयंभू नेते आहेत. शरद पवार यांनी काँग्रेसची फारकत घेतली, स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण देवेंद्र फडणवीस आजही म्हणतात मी भाजपच्या एखाद्या पाकिटासारखा आहे, भाजप सोडून जाईल असं मला कधीही स्वप्नात वाटणार नाही, भाजप सोडून मी शून्य आहे असं देवेंद्र फडणवीस जाहीरपणे सांगतात. पण पवारांचं तसं नाही आहे. पवार हे स्वतःचा पक्ष स्थापन करतात. एकदा नव्हे त्यांनी दोनदा पक्ष स्वतःच्या बळावरती स्थापन केला, एकदा समाजवादी काँग्रेस आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं स्वतःचं असं वलय आहे, देवेंद्र फडणवीस यांचंही वलय आहे, पण त्या वलयामध्ये भाजपचा देखील तितकाच मोठा वाटा आहे. आणखीन एक मोठा फरक आहे, शरद पवार हे आता वयोमानामुळं थकले आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द आता खासदार म्हणून उरलेली आहे. पण या उलट देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द आता बहरला आलेली आहे. एका परिपक्व नेत्याच्या दिशेनं ती आता वाटचाल करते आहे आणि देशातले असे काही मोजके 7-8 नेते असतील, त्या नेत्यांमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होतो आहे. असा हा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामधला संघर्ष आहे, त्यांच्यामधलं साम्य आहे आणि याशिवाय त्यांच्यामध्ये परस्परांना सहकार्य करण्याचा देखील इतिहास आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये शरद पवार NDAमध्ये जाणार किंवा नाही याचं उत्तर ज्या नेत्यांना माहिती आहे तेच हे दोन नेते आहेत, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार. शरद पवार यांना असं वाटतं आहे की आपण जी फुले शाहू आंबेडकरांची जी भूमी, या विचारांची जी साथ आयुष्यभर ठेवलेली आहे त्याच साथीवर कायम राहावं, त्याच विचारांवर कायम राहावं. त्यामुळे ते NDAमध्ये जाण्याचा प्रश्न येणार नाही. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना मात्र हिंदुत्वामुळे देशभर ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यांना दिल्ली खुणावते आहे. आज ना उद्या त्यांना यश मिळू शकलं तर महाराष्ट्राच्या शिरपेचा देखील एक मोठं मोरपीस रोवलं जाईल. त्यामुळं अशी या दोघांची कारकीर्द आहे. या कारकिर्दीचा आढावा तुम्हाला कसा वाटतो आहे
या दोघांमध्ये काय तुम्हाला फरक वाटतो आहे, काय साम्य वाटतो आहे हे आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.